आज आपल्या फार्मवरती तुसाची गाडी आली होती बरं का. तर नमस्कार भावांनो, मी श्वेत कहांड. आज आपल्या फार्मवरती तुसाची गाडी आली होती. तर भावांनो, आपण जेव्हा तूस नवीन खाली उतरवतो ना, तर त्याच्यानंतर आपल्याला ज्या जुन्या गोण्या राहतात तुसाच्या, त्या परत त्यांना रिटर्न करावं लागते. तर बघा, पिकअप कसा खतरनाक स्विचारलेला आहे. कष्टाशिवाय फळ नाही आणि खोदल्याशिवाय रताळ नाही. हे आपले तुसाचे सप्लायर बरं का. यांच्याकडे ना एकदम कमी दरात तूस भेटतं. तर तुम्हाला कोणाला तूस लागत असेल तर 100% मला कमेंट करा. आता आपल्याला ना आज थोड्याच गोण्या आले, म्हणजे टोटल 70 गोण्या आले. तर मग आपण आहे ना दोन्ही साईडला थोड्या थोड्या गोण्या खाली करून घेतल्या. तर आता मध्ये बघा, मध्ये ना इथं आपलं पार्टिशन करून घेतलं. भांडे बिंडे तिथे ठेवलेले होते आणि जे आपले 2 पार्टिशन मधले मेन, तर ते पण लावून ठेवलेले होते. आता चुना मारला होता म्हणून बघा कसा वाईट वाईट झाले पूर्ण शेड. आता गोण्या तर बोलून घेतल्या, पण मध्ये पसरवून म्हणजे खूप आवड का. कॅमेरा एक ठिकाणी सेट करून मस्त काम करायला सुरुवात करून दिली. तर आज ना ऊन पण खूप होतं बरं का. आता ना एवढ्याच गोण्या मध्ये घ्यायच्या राहिल्या होत्या. तिकडूनच बघा, तिकडूनच पूर्ण साफ झाले. एक गाळ्यात 4 गोण्या, अशा हिशोबात पूर्ण फार्म मध्ये गोण्या पसरून टाकल्या. एवढ्या गोण्या फार्म मध्ये टाकणं मजाक नाही बरं का. घाम तर येतोच. काम आवरलं होतं, मग दरवाजे पण लॉक करून घेतले. आज आपण ना भाजीपाल्यावर ड्रिप चालू करून दिलं होतं बरं का.